नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पारंपरिक कुरड्या. पण थांबा, कुरड्या बनवताना अशी एक चूक होते आणि पूर्ण मेहनत वाया जाते. आज मी तुम्हाला ती चूक आणि कुरड्या वर्षभर टिकवण्याची खास पद्धत दाखवणार आहे. शेवटी तयार झालेल्या पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत कुरड्या पाहिल्यावर तुम्हीही नक्की करून बघाल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे एक पायली गहू घेतलेला आहे, म्हणजेच 5 किलो गहू घेतलेला आहे आणि ते छान निवडून घेतलेलं, पाकडून घेतलेलं आहे आणि त्याला आता धुवून घेण्याचं काम इथे आई करत आहे. कुरड्या बनवताना एक छोटीशी चूक झाली तर सगळे पीठ खराब होऊ शकते. पण आज मी तुम्हाला आमच्या गावाकडची अशी पारंपरिक पद्धत दाखवणार आहे ज्यामुळे कुरड्या पांढऱ्या शुभ्र, कुरकुरीत आणि वर्षभर टिकतात. शेवटी मी एक अशी खास ट्रिक सांगणार आहे जी बहुतेक लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण बघणार आहोत गावाकडच्या पारंपरिक कुरड्या. उन्हाळ्यात जवळजवळ प्रत्येकच घरामध्ये कुरड्या बनवल्या जातात. आमच्या घरीही ही रेसिपी अनेक वर्षापासून केली जाते. यावेळी आता मी तुम्हाला हे दाखवणार आहे की हे नेमकी स्टेप बाय स्टेप जी काही रेसिपी आहे ती कशी फॉलो करायची. तर इथे ना छान असा गहू धुवून घ्यायचा पहिल्यांदा स्टार्टिंगला, आणि हे जोपर्यंत आपण धुवून घेतो तोपर्यंत आता इथे आई ना म्हणजे आता उन्हाळी वाळवण सगळ्यांच्याच घरी चालू होतं, कारण की उन्हाळा म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्याच घरी आल्या. तर आता हे सगळं धुवून घेतलेला जो काही गहू आहे तो पाण्यात भिजत घालायचा आहे आणि आता धुतलेला गहू जो आहे तो आई किचन वाट्यावरती इथं ठेवत आहे साईडला. आता हे जे गहू आहेत ना, हे गहू 3 दिवस भिजवायचे, म्हणजे त्याचा जो काही चीक निघतो ना तो खूप छान निघतो. त्यामुळे इथे जो गहू आहे ना, गहू व्यवस्थित भिजला पाहिजे. त्यामुळे इथे पाण्यामध्ये चांगलं डीप करून त्याला किचन ओट्यावरती ठेवलेला आहे. आता हा गहू ना 3 दिवस भिजत घालायचा आहे. 3 दिवस म्हणजे कसं, आज सकाळी जर भिजू घातला तर संध्याकाळी परत त्याचं पाणी चेंज करायचं, परत दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी चेंज करायचं आणि तिसऱ्या दिवशी पाणी चेंज करून त्याचं जे काही गहू आता तिसऱ्या दिवशीपर्यंत भिजल्याच्या नंतर ना ते खूप सॉफ्ट होतात गहू आणि त्याचा जो चीक आहे ना तो व्यवस्थित निघतो. आता इथे जे आहे ना पारंपरिक पद्धत म्हणजे खूप जुनी पद्धत आई इथे यूज करत आहे की पुरणपात्राने. त्यावेळी की मिक्सर वगैरे हे सगळ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या आधी, त्यामुळे लोक ना असे जे काही गावाकडचे लोक होते ना ते अशा पद्धतीने चीक काढायचे. पण आता सगळीकडे मिक्सर अवेलेबल झालेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला मिक्सरने काम करायचं असेल, हे चीक काढायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. पण आईने इथं ना पुरणपात्र घेतलेलं आहे आणि त्या पुरणपात्रामध्ये जे काही गहू आहे ना ते व्यवस्थित दळून घेत आहे. आता वरून आपण जेव्हा गहू टाकतो आणि ते दळून घेतो ना तर त्याचा चीक जो आहे ना तो खाली या पातेल्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, व्यवस्थित असं पडत आहे. तर आता हा गहू जेव्हा आपण पुरणपात्राने बारीक करतो तो एकदाच काही गहू बारीक होणार नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत ॲड करत ते जे आहे पुरणपात्र फिरवायचं आहे. जेव्हा तुम्ही हे व्यवस्थित फिरवता त्यानंतर भरपूर सारा चीक त्यामध्ये निघतो. आता हे काही सोपी पद्धत नाही, याच्यासाठी खूप एफर्ट्स लागतात आणि ह्या काही गोष्टी जे म्हणजे पेशन्स लागतात, आणि हे सगळं करण्यासाठी खरंच पहिलेच्या बायकांमध्ये हे सगळं काही होतं म्हणून ते करत होते. आता सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे सगळ्यांनी हे पॉसिबल होत नाही आहे, पण बऱ्याचशा घरामध्ये अजूनही हे करतातच. त्याचमुळे आता बघू शकता तुम्ही भरपूर सारा चीक जो आहे ना तो इथे निघत आहे. आता काय केलेलं आहे, एका भांड्याला आईने छान असं कापड घेतलेलं आहे, ते व्यवस्थित त्याच्या तोंडाला बांधून घेतलं, म्हणजे जो काही चीक आहे ना तो वस्त्रगाळ करून ना या भांड्यामध्ये जमा झाला पाहिजे. आता ज्या पद्धतीने म्हणजे 1 बाय 1 करून घ्यायचं, एकदाच हे होणार नाही, याला 2-3 तास लागले जवळपास, आणि मी व्हिडिओ शूट करताना थकले होते पण आई थकली नाही. आता शेवटी कसं आहे माहिती आहे का, आपल्या आईमध्ये आणि आपल्या आजींमध्ये ह्या लोकांमध्ये खरंच खूप पेशन्स होते, त्यामुळे हे जे आहे हे तेच लोक करू शकतात. आता सध्या मी तरी शिकण्याचं काम करत आहे, पण पहिल्यांदाच कुरडी कशी बनते हे देखील मी सुरुवातीलाच पाहिलं. आणि आता हे सगळं जे गहू आहे त्याचं चीक जे निघलेलं आहे ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं. आता ते थोडंसं चिकट असते, लगेच वस्त्रगाळ होऊन पडत नाही, त्यामुळे एका पळीच्या साह्याने किंवा मग वाटीच्या साह्याने ते हलवून तुम्ही व्यवस्थित त्याचं जे चीक आहे ते त्या भांड्यामध्ये जमा करू शकता. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी जी स्टेप आहे ते मी व्यवस्थित दाखवलेली आहे. जर समजत नसेल कुठे किंवा मी काय केलेलं हे जर तुमच्या लक्षात आले नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये देखील विचारू शकता. मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आता हे जे काही चीक आहे ना ते व्यवस्थित या वस्त्रगाळामधून त्या भांड्यामध्ये जमा होत आहे, आणि आता हा सगळा जो गहू आहे ना
तो इथे आई प्रत्येक जो गहू आहे हे थोडा पोर्शनमध्ये त्या पुरण पात्रामध्ये टाकून ते जे चीक आहे ते यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे चीक जे आहे ते रात्रभर तसंच दिवसभर तसंच ठेवायचं, म्हणजे एक दिवस आणि एक रात्रभर तसंच ठेवायचं. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे पाणी आहे त्यामध्ये, कारण की आपण गहू जेव्हा दळून घेत होतो ना त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी थोडंसं पाणी जे आहे ना ते थोडंसं वर येते, ते पाणी मात्र आपल्याला इथे काढून टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जो काही चीक आहे ना तो आपल्याला भेटतो आणि तो चीक इतका पांढरा शुभ्र आहे, बघू शकता तुम्ही, आणि इतका असा घट्ट आहे, एकदम खूप सॉफ्ट देखील आहे तो चीक. तर इथे ना चीक आपल्याला मिळालेला आहे आणि हे जे आहे या पातेल्यामध्ये आई आता काढून घेत आहे भांड्यातलं, कारण की आता आपल्याला नेक्स्ट डे मॉर्निंगला ह्याचे आता याला आदानामध्ये जे काही आहे गरम पाण्यामध्ये वरून घ्यायचं आहे. त्याचमुळे आज आम्ही सगळेजण लवकर उठलो होतो, कारण की हे सगळं किचनचं पण आवरायचं होतं, घरात स्वयंपाक वगैरे पण करायचा होता आणि नंतर खूप ऊन होते, उन्हाला बसून हे सगळं टाकणं मग चटचट ऊन लागते, म्हणून आमचं ठरलं होतं की सकाळी लवकर हे सगळे कामं आटपून घ्यायची म्हणून. तर आता इथे बघू शकता तुम्ही जे काही 2, 2.5, 3 तांबे जे चीक आहे ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. चीक एकदम पांढरं शुभ्र आहे, म्हणजे परफेक्ट चीक जे आहे ते इथे तयार झालेलं आहे. तर परफेक्ट छान असा गहू भिजला की त्याचं चीक पण छान होतं आणि आता इथे बघू शकता तुम्ही पांढरं शुभ्र चीक इथे तयार झालेला आहे. तर थोडंसं मिक्सरमध्ये जर तुम्ही काढलं तर थोडासा लालसर रंग येतो, कारण की गव्हाचा जो काही लालसर घेऊ आहे रंग आहे तो मिक्सरमध्ये बारीक केल्याच्यानंतर त्याच्यावरचं जे काही साल आहे त्याचा थोडासा रंग या चिकामध्ये उतरण्याची शक्यता असते. त्याचमुळे जे आहे ही पारंपरिक पद्धत आईने इथे यूज केलेली आहे की ते पुरणपात्रामध्ये व्यवस्थित दळून घेतलेला आहे. त्यानंतर बघू शकता इतका घट्ट आणि इतका चिकट असा तो चीक आपल्याला इथे भेटलेला आहे. भरपूर सारा चीक इथे मिळालेला आहे, त्यामुळे कुरड्या पण भरपूर साऱ्या होणार आहेत. आणि शेवटी मी तुम्हाला दाखवणारच आहे की किती पांढऱ्या शुभ्र जे काही कुरड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे पांढऱ्या शुभ्र कुरड्या पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर इतका चिकट हाताला तो लागत होता. फर्स्ट टाईम मी पण हे चेक केलं तर म्हणजे खूप चिकट होतं ते, आणि याला म्हणूनच काय याला चीक असं म्हणतात. आता गव्हाचा चीक इथे आपल्याला भेटलेला आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आता आपल्याला इथे सुरू होते. यावेळ मात्र आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे. इतक्या पेशन्सनं जे काही गहू आपण दळलेला आहे आणि त्यापासून जे काही आपण चीक मिळवलेला आहे, आत्ता त्याची रिअल प्रोसिजर आहे ना ती सुरू झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता इथे पाणी ठेवलेलं आहे. आता आईला वगैरे अंदाजाची गरज नाही, आई पहिल्यापासून करत आलेली आहे आणि ह्या प्रॅक्टिसनं गोष्टी कळत जातात. तर जे आहे आईने इथे अंदाजाच जे गॅसवरती आहे ते पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता चीक वरण्यासाठी, आणि त्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण की मिठाशिवाय चवच नाही. त्यानंतर आता अंदाजे मीठ टाकल्याच्यानंतर जे काही चीक आहे तो मात्र हळूहळू सोडायचा आणि एका पळीच्या साह्याने, लांब पळीच्या साह्याने ते छान असं वरून घ्यायचं. आता इथे ना लांब पळी घ्यायची, कारण की चटके लागण्याची किंवा गरम वाफ येण्याची हातावर दाट शक्यता असते, त्यामुळे ना काळजी घेऊनच हे काम करायचं. आणि चीक भरपूर सारा असल्यामुळे ह्याला वरण्यासाठी पण खूप वेळ लागणार होतो. तर होतं असं की आपल्याला चटके बसण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या. तुमच्याजवळ अवेलेबल असतील तर 2-4 माणसं तरी याच्यासाठी 2-3 माणसं तरी लागतातच, कारण की एक जण चीक टाकत राहिलं तर दुसरं जण ते ना चांगलं वरत जाईल आणि एकाच हाताने हे पॉसिबल नाही आहे. त्याचमुळे जर तुमच्या मदतीला कोणी असेल घरामध्ये, आई, बहीण, ताई, तर तुम्ही त्यांना बोलून घेऊ शकता. आणि हे काम एकट्याचं नाहीच आहे मुळात. तर असं आहे. आता इथे ना मात्र अजिबात घाई करायची नाही, कारण की याच टप्प्यावर बरेच जण लोक जे आहेत ते चुकतात आणि त्यामुळं काय होते की कुरड्या ज्या आहेत ना आपल्या त्या चांगल्या होत नाहीत. तर इथे हळुवारपणे जे आहे ते गव्हाचा चीक जे आहे ते इथं त्या गरम पाण्यामध्ये टाकत आहे आणि आई एका साईडनं व्यवस्थित त्याला एकसारखं, म्हणजे कुठेही घाई न करता त्याला छान वरून घेत आहे. तर आता बघू शकता तुम्ही की मिश्रणाचा, म्हणजे जो काही चिकाचा रंग आहे ना आणि घट्टपणा आहे तो थोडा बदलायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ असा की आपली जी काही प्रक्रिया आहे ना ती योग्य दिशेने चाललेली आहे असं आपण समजू शकतो. तर एका हातात आईचा गळून गेला आणि त्यानंतर आईने दुसऱ्या हाताने लगेचच ते वरायला घेतलं. आणि जर आपण ते वरण्याचं जी काही प्रोसिजर आहे ना ती जर थांबवली तर काय होते की त्यामध्ये मिश्रणामध्ये घट्ट असं गुठळा बनण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे एकसारखं वरून घ्यायचं ते. तर आणि आत्ता येते परत अजून दुसरी स्टेप महत्त्वाची, दुसरी प्रक्रिया महत्त्वाची, ती म्हणजे कुरड्या पाडत असताना संयम खूप गरजेचा आहे. त्याचमुळे घाई न करता हे करायचं, कारण की जर घाई केली तर आपला जो काही कुरड्याचा शेप आहे, जो काही आकार आहे तो बदलू शकतो.
तर तुम्ही पाहू शकता एकसारख्या आणि सुंदर कुरड्या इथे तयार होत आहेत. यासाठी मात्र आपल्याला प्रॅक्टिस आणि आपली जी काही पद्धत आहे ती योग्य पद्धत दोन्हीही लागते. तर आता इथे जे आहे छान असं कोवळं कोवळं ऊन पडलं होतं. उन्हाच्या आधी आम्हाला हे सगळं काम करायचं होतं, म्हणून इथे आम्ही जे आहे ते कुरड्या करून घेत आहोत. आता ह्या कुरड्या उन्हात वाळवायच्या. योग्य ऊन मिळालं ना तरच त्या कुरड्या छान तयार होतात. ही स्टेप मात्र अजिबात दुर्लक्षित करायची नाही. आता इथे एकसारख्या कुरड्या प्रमाणात टाकून घ्यायच्या, म्हणजे की नाही सगळ्यांना ऊन लागल्याच्यानंतर कोणती अशी नाही वाळली किंवा मग एखादी पातळ जर झाली तर ती लवकर वाळली असं होऊ नये. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची ट्रिक सांगते, ते म्हणजे कुरड्या पूर्ण कोरड्या झाल्याशिवाय डब्यात भरायच्या देखील नाही, नाहीतर त्या खराब होऊ शकतात. तर ही देखील खूप महत्त्वाची स्टेप आहे. पूर्ण 3 दिवस एक छान कणकण ऊन द्यायचं. चांगल्या त्या वाळल्याच्या नंतरच डब्यामध्ये भरून ठेवायच्या, नाहीतर मग कुरड्या खराब होतात, शिवाय त्याला बुरशी लागण्याची देखील शक्यता असते. आता आपल्या कुरड्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. बघा किती पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत म्हणजे दिसत आहेत. तुम्हाला बघू शकता पांढरे शुभ्र जे काही कुरड्या आहेत त्या व्यवस्थित इथे सोऱ्यातून पडत आहेत. तर तुम्हाला रेसिपी आवडली का? आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुरड्या बनवता का? आणि अशाच गावाकडच्या पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही बघू शकता छान अशा इथे ज्या कुरड्या आहेत त्या आमच्या तयार होत आहेत. फर्स्ट टाईम मी हे ट्राय करत होते. याला खरंच पेशन्स लागते, कारण की हे जे पीठ आहे ते देखील खूप गरम असते. त्यामुळे थोडं पाण्याचा हात टाकून जो काही मिश्रण आहे ते यामध्ये भरून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रेशर देऊन, म्हणजे एकसारखं प्रेशर देऊन जे आहे ते ह्या कुरड्या इथे पाडून घ्यायच्या आहेत. आता हे फर्स्ट टाईम जरी करत असेल मी, तर मला बऱ्यापैकी येत होता. तसं तर मी आईला प्रॉमिस केलं की नेक्स्ट टाईम मी करून बघेल. पण हे जेव्हा सगळी प्रोसिजर झाली ना त्यावेळी मी खूप थकले होते आणि मी म्हटलं जाऊ दे आई, तूच करून दे, कारण की हे खूप अवघड आहे करणं. तर ट्राय करू शकतो आपण आणि व्यवस्थित रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला करायची असेल तर फार जास्त गहू न भिजवता थोडेसे गहू भिजवून देखील तुम्ही इथे करून बघू शकता. रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला फॉलो करत हे तुम्ही करून घेऊ शकता. तर मस्त असे छान कुरड्या इथे मी एकसारख्या टाकून घेत आहे. त्याला छान 2-3 दिवस कणकण ऊन द्यायचं आणि ऊन दिल्याच्या नंतर ते जेव्हा चांगल्या वाळतात त्यानंतरच तुम्ही याला वर्षभर जे आहे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. वर्षभर त्या खराब होत नाहीत आणि जोपर्यंत कुरडी आणि पापड नसतं ताटामध्ये तोपर्यंत पुरणपोळीचं तरी जेवण कंप्लीट झालं असं वाटत नाही. त्यामुळे आंब्याचा रस असेल, पुरणाची पोळी असेल, तर सोबतच छान कटाची आमटी म्हणा, सार म्हणा किंवा मग कुरड्या आणि तांदळाचे पापड असल्यानंतरच ते ताट पूर्ण झालं असं वाटतं. आणि म्हणजे बऱ्याच जणांना रस आणि पापड देखील खायला खूप आवडतात. शिवाय कुरड्याची देखील छान अशी भाजी केली जाते. तर येत्या व्हिडिओमध्ये मी कुरड्याची भाजीची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी किंवा माझ्या चॅनलवरती अजूनही रेसिपीज अवेलेबल आहेत. जर तुम्ही बघितल्या नसेल तर त्या नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप आभारी आहे तुमची. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता इथे जे आहे आई मला सांगत आहे की आता तू असं करू शकतीस, म्हणून त्याप्रमाणे आई जसं सांगत होती तसं मी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर छान अशा कुरड्या इथे आम्हाला जमत आहेत. भरपूर सारे असं म्हणजे वाळवण्यासाठी आमच्या गच्चीवरती जागा देखील आहे. तर त्याचमुळे रोज आमचं काही ना काहीतरी उन्हाळ्यामध्ये काम चालूच होतं. मग तांदळाचे पापड असोत किंवा मग जे काही उन्हाळ्याचे जे वाळवण आहे ते आम्ही केलेलं आहे. शिवाय शेवाळ्या देखील आम्ही केलेल्या आहेत. त्याचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. तर इथे छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.